लाल भोपळा तुम्हाला आवडतो का? अनेकांना नाही आवडत. पण माहीत आहे का की लाल भोपळ्यात खूप न्यूट्रिशन असतात. म्हणूनच त्यांचा आपल्या आहारात समावेश नक्की करायला हवा. तर हिवाळ्यात तर आवर्जून या लाल भोपळ्याचे पदार्थ खाल्लेच पाहिजेत. आज मी या भोपळ्यापासून एक अतिशय चवदार आणि पौष्टिक रेसिपी बनवत आहे, की जी लहान मुलांना आणि घरातील वयस्कर व्यक्तींनाही फार आवडते आणि त्यांना समजणार सुद्धा नाही की यात लाल भोपळा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्सीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. इथे मी एकदम ताजा हा लाल भोपळा घेतलेला आहे आणि त्याच बियांचा भाग काढून घेतला आणि नंतर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता बघा असं चाकूने त्याचं जे रेषा असतात त्या सुद्धा मी इथे काढून घेतल्या आणि आता हा लाल भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता इथे लाल भोपळा खिसून पण घेतला जातो, पण खिसायला पण वेळ लागतो आणि त्याची पाट जरा कडक असते, म्हणून ती पाट काढायला पण वेळ लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी मी आता असा कुकरच्या भांड्यात घालून शिजवून घेणार आहे. हा लाल भोपळा 1200 ग्रॅम आहे. तर आता कुकरमध्ये शिजवत असताना कुकरच्या तळाला मी पाणी घातलेलं आहे, पण या कुकरच्या भांड्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही, कारण लाल भोपळ्याला आपोआपच पाणी सुटतं. आता बघा इथं मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. 4 शिट्टे झालेले आहेत आणि कुकर चांगला थंड झालेला आहे, म्हणजे कुकरची वाफ गेलेली आहे. तर आता मी झाकण काढून हे कुकरचे डब्बे काढून घेते. तर आता इथे बघा आपला लाल भोपळा हा चांगला मऊ झालेला आहे, पण खालच्या डब्यात जो भोपळा होता तो थोडासा कडक होता, म्हणून मी परत एक शिट्टी करण्यासाठी ठेवला आहे. तर आता बघा ह्या डब्यातील भोपळा असा काढून घेऊ. आता यातले पाणी जे सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय. बघा हे पाणी आपल्याला इथे घ्यायचं नाही. जर पाणी घेतलं तर ही रेसिपी एकदम चवदार अशी होत नाही. तर हे सुटलेलं लाल भोपळ्याचं पाणी आपल्याला फेकून पण द्यायचं नाही. ते कोणत्याही भाजीसाठी आपण वापरू शकतो, कारण हे पाणी सुद्धा खूप पौष्टिक असतं. तर आता इथे बघा थोडंसं थंड होऊ दिलं. मी जास्त भोपळा थंड होऊ द्यायचा नाही आपल्याला. आणि बघा थोडंसं कोमट असतानाच मी चमच्याने असं सगळं गर काढून घेतलं आणि त्याची साल वेगळी केली. आता तोपर्यंत कुकरमधला दुसऱ्या डब्यात जो घातला होता लाल भोपळा तोही शिट्टी होऊन त्याची वाफ गेलेली आहे आणि त्याची सुद्धा मी इथं साल काढून घेतली. आणि हा लाल भोपळा 1200 ग्रॅम आहे, तर त्यानुसार आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे. तर इथे मी गूळ चाकूने चिरून घेतलेला आहे. तर इथं 600 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे आणि याचा पोटॅटो स्मॅशरने मी चांगला मिक्स करून घेत आहे, म्हणजे गूळ आणि लाल भोपळा चांगला एकजीव होतो. आणि हे सगळं काही पटपट करायचं आहे, म्हणजे लाल भोपळा आपला गरम आहे तोपर्यंतच गूळ बरोबर त्याच्यामध्ये मेल्ट होतो. आपल्या या पदार्थाला चांगली चव यावी म्हणून इथे मी 1 टीस्पून वेलची पूड घेतलेली आहे, 1 टीस्पून सुंठ पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालत आहे. जायफळ घातल्याने छान याला रुचकर अशी चव येते. तर इथे बघा थोडंसं जायफळ घालायचं आहे. चवीनुसार चिमूटभर मीठ घालायचं, कारण गुळाच्या पदार्थामध्ये मीठ हे आवर्जून घातलं जातं. आणि थोडंसं मिक्स करून घेऊ. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, की इथे जर लाल भोपळा थंड झाला असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं कढईमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ चिरून घाला, मग तो गूळ आपोआप मेल्ट होतो. आणि हे गूळ आणि लाल भोपळा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. तर या लाल भोपळ्यापासून एक पारंपरिक रेसिपी म्हणजे आपण या लाल भोपळ्याच्या पुऱ्या किंवा यालाच लाल भोपळ्याचे घारगे सुद्धा म्हणतात. तर इथे मी सुरुवातीला 1/4 कप तांदळाचं पीठ घातलं, की यामुळे आपले हे घारगे किंवा या पुऱ्या एकदम खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. आणि या आता लाल भोपळ्यामध्ये जेवढं मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे मी या मिश्रणामध्ये जेवढं मावेल तसं थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून घेतलं. इथे मला 5 ते 6 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे. चांगलं एकजीव करून एक गोळा बनवून घेतला आहे आणि बघा थोडंसं चमच्याभर तेल लावून 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून सुद्धा घेत आहे. हे पीठ मळताना हे घट्टच मळायचं, कारण गुळ असल्यामुळे हे पीठ नंतर जरा सैल व्हायला लागतं. त्यामुळे अजिबात हे पीठ मळून असं ठेवायचंच नाही. लगेचच आपल्याला याचे पुऱ्या लाटण्यासाठी असे लिंबाच्या साईजचे उंडे करून घ्यायचे आहेत. कणिक जर घट्ट ठेवली तर आपल्या पुऱ्या ह्या तेलकट होत नाहीत, पण जर कणिक सैल झाली तर या पुऱ्या खूप तेल पितात.
एक हुंडा घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं. आता इथं पीठ लावायचं नाही आपल्याला. तर आता हा हुंडा आपल्याला एक चपाती अशी लाटून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित अशी लाटून घ्यायची, म्हणजे कुठे जाड कुठे पातळ न करता लाटून घ्यायची. आणि थोडी खसखस पण इथे मी लावून घेतली, कारण खसखस लावली की आपली ह्या पुऱ्या अजून पौष्टिक बनतात. तर बघा आता व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे आणि या पुऱ्या एकसारख्या होण्यासाठी इथे मी डब्याचं झाकण घेतलं आहे. त्या डब्याच्या झाकणाने अशा व्यवस्थित पुऱ्या बघा गोल करून घ्यायच्या आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो परत त्याचा उंडा करून परत दुसरी पुरी लाटून घ्यायची. असं केल्याने आपल्या या पुऱ्या पटपट होतात बघा. आता दुसरी पुरी सुद्धा मी इथं लाटून घेते आणि डब्याच्या झाकणाने अशी गोल करून घेते. बघा एकदम छान आपली अशी दुसरी पुरी पण इथं तयार झालेली आहे. आणि याची साईज तुम्ही बघू शकताय बघा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी ठेवायची नाही, म्हणजे या पुऱ्या चांगल्या फुगतात. तर इथे 7 पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत, त्या आता तळून घेऊ. इथे यापेक्षा जास्त पुऱ्या लाटून घेतल्या तर त्या नंतर चिरतात आणि नंतर तेलामध्ये सोडल्या की त्या जास्त तेल पितात. तर इथे बघा कमीत कमीच आपल्या 6 ते 7 पुऱ्याच लाटून घ्यायच्या. पुऱ्या तळण्यासाठी तेल सुद्धा मध्यम प्रकारचं गरम झालेलं आहे. तेलामध्ये गोळा सोडला की तो पटकन वर आला की म्हणायचं तेल आपलं गरम झालेलं आहे. आणि आता एक पुरी सुद्धा मी सोडून घेतली आणि ती पुरी न उलटता झाऱ्याने त्याच्यावर तेल असं उडवायचं, म्हणजे आपली पुरी चांगली फुगते. आणि इथे तुम्ही पहा बघा, ती पुरी आपली टम्म फुगलेली आहे आणि आता झाऱ्याने मी वरती काढून घेतली. तेल नितळून काढून घ्यायचं. तर दुसरी पुरी सुद्धा मी तेलामध्ये अशी सोडलेली आहे, त्याला पण असंच आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. बघा ती सुद्धा चांगली फुगलेली आहे. आणि इथे पहा, इथे पटकन आपल्याला काढून घ्यायचं आहे, नाहीतर गुळ असल्यामुळे ह्या पुरीला डार्क कलर येतो. आणि बघा दुसरी पुरी सुद्धा आपली चांगली छान तळली गेली आहे, थोडी नितळून घ्यायची. अशा प्रकारे मी बाकीच्या निम्म्या पुऱ्या या तळून घेतल्या आणि बाकीचं पीठ मी नंतर करणार आहे. हे पीठ 3 ते 4 दिवस आरामात राहतं आणि आपण जेव्हा लागेल तेव्हा हे गरम पुऱ्या करू शकतो. तर आता बघा एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता की किती लुसलुशीत आणि मऊ झालेली आहे. तेवढीच ती फुगलेली असल्यामुळे बघा त्याचा एकदम वरचा पापुद्रा सुद्धा आलेला आहे, म्हणजे या आपल्या पुऱ्या चांगल्या खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. पहा इथे बघा, आणि एकदम नॅचरल चव आलेली आहे, कारण आपण याच्यामध्ये लाल भोपळ्यामध्ये थोडंसं सुद्धा पाणी घातलेलं नाही. या लाल भोपळा शिजताना जर पाणी घातलं तर आपल्याला गव्हाचं पीठ हे खूप जास्त लागतं आणि या पुऱ्यांची चव आपली नंतर थोडीशी वेगळी होते. आणि आता या पुऱ्यांचा कलर सुद्धा तुम्ही पहा, किती एकदम नैसर्गिक कलर आहे. अजिबात आपण यात हळद घातलेली नाही. आणि या पुऱ्या जे दिसायला जेवढ्या आकर्षक आहेत तेवढ्याच खायला चवदार आणि पौष्टिक सुद्धा आहेत. आणि अजून एक की या पुऱ्या चांगल्या 8 दिवस राहतात, त्यामुळे तुम्ही हॉस्टेलमध्ये तुमची मुलं असतील तर त्यांना सुद्धा देऊ शकता, प्रवासात जाताना घेऊन जाऊ शकता, किंवा घरातील मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना सुद्धा या खूप मऊ असल्यामुळे एकदम लुसलुशीत असल्यामुळे खूप आवडतात. या पुऱ्या एवढ्या रुचकर लागतात की कोणाला समजतही नाही की यात लाल भोपळा घातलेला आहे. त्यामुळे या पद्धतीने या लाल भोपळ्याच्या पुऱ्या किंवा लाल भोपळ्याचे घारगे नक्की ट्राय करा, घरातील सर्वांना खूप आवडतील. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हो, आवडली नसेल तरी सांगा की का नाही आवडली. तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.